तर आज कॉलेजमधून रात्री ट्रेननं घरी येताना ट्रेनमध्ये एवढी गर्दी झाली की हे आजी डायरेक्ट माझ्या मांडीवर येऊन बसली ना रे बा. आणि त्यानंतर मग इथं काय विषय झाला चला ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पुढे सांगतो. तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टी यो कशा चांगल्या आहे की नाही. सर्वात आधी तर सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळी सकाळी उठून सगळ्यात पहिले तर स्टेशनवर आलो. ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसून डायरेक्ट आलो बडनेरा स्टेशन. आणि त्यानंतर मग या दोन आतंकवादी सोबत बसून आलो डायरेक्ट कॉलेज. जसं कॉलेजला आलो सगळ्यात पहिले तर वर्गात पाटील लॉनची एंट्री झाली. पाटील लॉन तर गोड हसत जा. तेले म्हटलं बस झालं एवढे गोड हसू नका, फालतू 1-2 किलो साखर पळून जाईल, अजून मुंग्या होऊन जातील. तर मग जसं वर्गात आलो 1-2 लेक्चर केले आणि तेच लेक्चर झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर रूमवर आलो आणि मस्तपैकी फर्स्ट क्लास मध्ये डब्बा खाऊन घेतला. जसा आपला इथे डब्बा खाना झाला सगळ्यात पहिले तर जय बिल्डरच्या गाडीवर बसलो. त्याने म्हटलं का रे बा कुठे चालला मला घेऊन, तू किडनॅप करू राहिला काय. मग थोड्या वेळ गाडीवर बसलो तर समजलं गाडी तर मला डायरेक्ट अमरावती MIDC मध्ये घेऊन आला. मग त्याला मी म्हटलं का रे बा मला काय तू इथं कंपनीत जॉब करायला घेऊन आला काय. मग तो मला म्हणे नाही ना रे बा काही टेन्शन नको घेऊ, आम्ही इंटर्नशिप केली होती त्याचे सर्टिफिकेट घ्यायचे आहेत म्हणून आपण इथं आलो. सगळ्यात पहिले तर या रजिस्टर मध्ये नाव लिहिलं आणि मग कंपनीच्या अंदर एंट्री भेटली. अंदर जाऊन यानं याचे सर्टिफिकेट घेऊन घेतले आणि त्यानंतर गाडी काढली आणि सगळ्यात पहिले आलो चहा प्यायले. कडक मध्ये इथं चहा प्यायला, याचा निरोप घेतला आणि डायरेक्ट बसलो ट्रेन मध्ये. आणि ट्रेन मध्ये एवढी गर्दी होती आज पुरं मायले लेकरू भारी का. गर्दी एवढी काही जास्त होती की ट्रेन मध्ये उभं राहायला जागा नव्हती. शेवटी आजी तर माझ्या मांडीवर बसली डायरेक्ट. मला तर पहिले माहिती नव्हतं की कोण आलं कोण नाही. पाहिलं तर समजलं आजी आहे. मग मस्तपैकी आजीला जराशी जागा दिली. मी आजीला पुरीच्या पुरी सीटच देऊन राहिलो. पण आजी म्हणे नाही रे म्हणे बाबू मला जराशीकच जागा पाहिजे. मग त्याच आजीला जराशीक जागा देऊन त्या आजी संग लय मोठ्या गोष्टी केल्या आणि शांततेत घरी आलो. पोट्टे मी काय म्हणतो चला मग ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला इकडे फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.